स्वामी म्हणतात, पाहून दुर्लक्ष करू नकोस. जर का तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर भाग्यवान ठरशील. स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संवादानंतर तुमचे जीवन कायमचे बदलणार आहे. तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल याची कधी तुम्ही अपेक्षा सुद्धा केली नसेल. ते सुद्धा यश तुम्हाला मिळेल. यावर जर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही स्वामी समर्थ महाराज की जय हे लिहायला विसरू नका. भाग्यवान ठराल. एकेकाळी एक राजा होता. त्याला असे वाटत असे, जगात फक्त मनुष्य हाच उपयुक्त प्राणी आहे. बाकीचे जीव जंतू किडे मकोडे यांचा जगाला काहीच उपयोग नाही. हे सिद्ध करण्यासाठी त्याने आदेश दिला की कोणकोणते जीवजंतू किडे हे निरुपयोगी आहेत याची यादी करा आणि ती मला द्या. खूप काळ शोध घेतल्यानंतर त्याच्या माणसांनी असे संशोधन केले की या जगात जंगली माशी आणि कोळी, जो जाळे विणणारा कीटक स्पायडर, हे फारसे उपयोगी नाहीत. त्यांचा जगाला काहीच उपयोग नाही. राजाने तात्काळ आदेश दिला की या 2 किड्यांना आपल्या राज्यातून नामशेष करावे. याच दरम्यान त्या राज्यावर दुसऱ्या राजाने आक्रमण केले. त्यात या राजाचा पराभव झाला. जीव वाचवण्यासाठी त्याला राज्य सोडून पलायन करावे लागले. राजा पळाला आणि जंगलात गेला. दुसऱ्या राजाचे सैनिक त्याचा पाठलाग करतच होते. त्यांना चुकवून राजा कसा तरी एका झाडाखाली लपला आणि तिथेच तो झोपी गेला. खूप श्रमामुळे त्याला गाढ झोप लागली. काही काळाने त्याला नाकावर काहीतरी चावत असल्याची जाणीव झाली. पाहतो तर काय, एक जंगली माशी त्याच्या नाकाला चावली होती. त्याची झोपमोड तर झालीच आणि त्याचबरोबर त्याला शत्रूच्या सैनिकांची चाहूलही लागली. राजा पुन्हा पळाला आणि उघड्यावर झोपल्यास सापडण्याची भीती वाटल्याने त्याने एका गुहेचा आधार घेतला. राजा गुहेत गेला आणि काही तासातच गुहेच्या दारावर कोळ्यांनी जाळे विणले होते. शत्रूचे सैनिक तिथेही आले आणि त्याला शोधत होते. त्यांनी त्या गुहेकडे पाहिले व एकमेकात चर्चा केली की ज्या अर्थी येथे कोळ्याने जाळे विणले आहे त्या अर्थी आतमध्ये कोणीही नसणार, कारण कोळ्याचे जाळे तोडून कोणी आत जाऊ शकत नाही. गुहेत बसून राजा त्यांचे बोलणे ऐकत होता आणि त्याच वेळी त्याच्या डोक्यात एक प्रकाश पडला की जंगली माशी चावली नसती तर जंगलात सैनिकांच्या हाती तो सहजपणे सापडला असता आणि त्याचा वध देखील झाला असता. किंवा कोळ्याने जर जाळे विणले नसते तर गुहेत येऊन सैनिकांनी त्याला मारून टाकले असते. म्हणजे या जगात कोणताही जीवजंतू असा नाही की ज्याचा उपयोग नाही. प्रत्येकाचे कार्य वेगवेगळे आहेत, निरनिराळे आहेत. जगात प्रत्येक जीवाचा काही ना काही उपयोग आहे. कोणीच निरुपयोगी नाही. त्यामुळे कोणी कोणाला किंवा स्वतःला कमी समजू नये, दुसऱ्याला तर चुकूनही नाही. कारण माणूस हा किंवा कोणताही जीव हा जन्म घेतो तो त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठीच. या जगात, या संसारात, या पृथ्वी तलावर कोणीच असा नाही की ज्याचा उपयोग काहीच नाही. फक्त प्रत्येकाचे कार्य वेगळे वेगळे आहेत. त्यामुळे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला एवढे सुंदर जीवन, मनुष्यरूपी जीवन हे मिळालेले आहे, तर त्याचा तुम्ही सदुपयोग करा.
सत्कर्म तुम्ही करत राहा, चांगले कर्म तुम्ही करत राहा. तुम्हाला स्वामी माऊलींची, देवाची, परमेश्वराची साथ कायम असणार आहे. तुमचे सत्कर्मच तुम्हाला चांगले की वाईट हे ठरवतील. तुम्ही फक्त तुमच्या कर्मावरती लक्ष द्या. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला सुद्धा टाकीचे घाव सोसावे लागतात रे. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव नक्कीच सोसावे लागतील. जर तुमची खरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येते. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त आणि फक्त आपल्या स्वामी आईमुळे, स्वामी माऊलींमुळेच आपल्याला येत असते. सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमाई चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय स्वामी आई असे टाईप करायला विसरू नका. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू श्री स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. स्वामी माऊली नेहमी आपल्या प्रिय भक्तांना म्हणत असतात की बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे, जो लावी भक्ताशी मनाच्या दम भक्तियुशी, असा अविनाशी स्वामी माझा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक तुझा कधीच बाउन्स होणार नाही. त्यामुळे तू सत्कर्म चांगले कर, पुण्य कर. तू जर पुण्य करत असशील, मी सांगितलेल्या वाटेवर, मार्गावर जर तू चालत असशील तर दुःखाची चाहूल सुद्धा तुला लागणार नाही. तुझ्या आयुष्यात सदैव आणि कायमचे सुखच राहील. तुम्ही इतरांना दोष देऊ नका. देवाला कधी हे सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. तर त्या अडचणींना तुम्ही ठणकावून हे सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. तू घाबरू नको, स्वामीच पकडतील तुझा हात. ब्रह्मांड नायक कायम तुझ्या पाठीशी असणार आहेत. स्वामी माऊली, मी तुझं बाळ आहे असे टाईप करायला तुम्ही विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझे जीवन आता कायमच बदलणार आहे, कारण आता तुझ्या आयुष्यात मी आलो आहे या संदेशाच्या मार्फत. त्यामुळे हा संदेश तू शेवटपर्यंत बघ. बाळा, तुझा जर माझ्यावरती विश्वास असेल तर लव यू गॉड असे टाईप करा. आपण सर्व स्वामी भक्तांना एकच वारंवार पडलेला हाच प्रश्न म्हणजे की हे परमेश्वरा, हे देवा, हे भगवंता, हे स्वामी समर्था, तू किती वेळा माझी परीक्षा बघशील असे प्रश्न आपल्याला पडत असतात. त्यांच्यासाठी स्वामी महाराजांचे हे उत्तर, मनात वाचे रे पूर्व संचित केले, तयारी केली प्राप्ती झाले. मनुष्यांना जे कर्म करून ठेवले ते संचित, करून ठेवला त्याचा प्रारब्ध त्याचा नशीब बनत आणि तो मनुष्याला भोगावंच लागतं. त्याच्यामध्ये बदल होत नाही. जसे तुमचे कर्म तसे तुमचे प्रारब्ध ते तुम्हाला भोगावेच लागतील. तर आता प्रश्न उभा राहतो की आम्ही भक्ती करतो आणि भगवंताचं सर्व आम्ही नित्यनेमाने करत असतो. एवढे देवदेव करूनही देव आम्हाला पावत नाही. काहीच उपयोग नाही एवढी देवदेव करून. आमचे दुःख, संकट, चिंता, टेन्शन काहीच कमी होत नाही. तर हे कमी होणार नाही का? तर याचे उत्तर आहे की होय, भगवंताचं केल्याने, भक्ती केल्याने आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी, चिंता, दुःख, सर्व गोष्टी अगदी सहजपणे बाजूला होऊ शकतात. ते कशा होऊ शकतात ते आपण पाहूया.
आपल्याकडून कोठेतरी कर्मबंध निर्माण झालेला असतो, म्हणून आपल्या आयुष्यात दुःख येतात. त्या कर्मबंधनाचं फळस्वरूप म्हणून काहीतरी दुःख किंवा काहीतरी त्रास आपल्याला होत असतो. मग त्यावेळेस आपल्याकडे भगवंताचे स्मरण असेल किंवा आपल्याकडे जर भगवंताबद्दल त्यांच्यावरती जर विश्वास असेल तर तो परमेश्वर, तो देव, तो भगवंत आमच्याकडे नक्कीच येणार. ते संकट आम्हाला जेवढं सहन करता येईल तेवढे सामर्थ्य आमच्यामध्ये आहे, तेवढं ते नक्कीच देणार. आणि राहिलेला जो दुःख, संकट, जो काही त्रास असतो तो भगवंत आपल्या वाट्याचा तो स्वतः भरत असतो. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असायला पाहिजे की माझा देव माझ्या पाठीशी आहे, तर मला आता घाबरण्याचे काहीच कारण नाही, मी चुकीचा नाही, माझे कर्म चांगले आहे, माझा देव माझ्या पाठीशी आहे, माझ्या देवावर आणि त्याच्या देवदूतांवर माझा विश्वास आहे. माझा देव माझा सखा आहे, माझा सोबती आहे, माझं सर्वस्व आहे. असे म्हणून जर तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवून जर तुमचे सत्कर्म चांगले केले आणि देवांवरती जर विश्वास ठेवला, तुमचे सर्व निशंक जर स्वामी माऊलींवरती सोपवले, तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी व्हाल. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, जर तुम्ही सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील तुम्ही दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या आप्तजनांना, स्वामी सेवेकऱ्यांना, ज्याला याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे टाईप देखील करा. श्री स्वामी समर्थ.